ದೆಹಲಿಯ ಪ್ರಗತಿ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಇಂದು ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಬಯೋಟೆಕ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ಅಪ್ ಎಕ್ಸ್ಪೋ 2022ಕ್ಕೆ ಚಾಲನೆ ನೀಡಿದರು. ಕೇಂದ್ರ ಸಚಿವರಾದ ಪಿಯೂಷ್ ಗೋಯಲ್, ಧರ್ಮೇಂದ್ರ ಪ್ರಧಾನ್, ಡಾಕ್ಟರ್ ಜಿತೇಂದ್ರ ಸಿಂಗ್, ಡಾಕ್ಟರ್ ರಾಜೇಂದ್ರ ಗೋಖಲೆ ಮತ್ತಿತರರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಬಯೋಟೆಕ್ನಾಲಜಿ ಕೈಗಾರಿಕಾ ಸಂಶೋಧನಾ ಪರಿಷತ್ BIRAC ಆರಂಭವಾಗಿ 10 ವರ್ಷ ಪೂರ್ಣಗೊಂಡಿರುವ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ 2 ದಿನಗಳ ಬಯೋಟೆಕ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ಅಪ್ ಎಕ್ಸ್ಪೋ ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದೆ. ಬಯೋಟೆಕ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ಅಪ್ ಆವಿಷ್ಕಾರಗಳು ಆತ್ಮನಿರ್ಭರ್ ಭಾರತದ ಕಡೆಗೆ ಎಂಬ ಧ್ಯೇಯವಾಕ್ಯದಡಿ ನಡೆಯುತ್ತಿರುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಉದ್ಯಮಿಗಳು, ಹೂಡಿಕೆದಾರರು, ಉದ್ಯಮದ ಪ್ರಮುಖರು, ವಿಜ್ಞಾನಿಗಳು, ಸಂಶೋಧಕರು, ತಯಾರಕರು, ನಿಯಂತ್ರಣಕರು, ಸರ್ಕಾರಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಸೇರಿದಂತೆ ಹಲವರು ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಎಕ್ಸ್ಪೋದಲ್ಲಿ 300ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಮಳಿಗೆಗಳನ್ನು ತೆರೆಯಲಾಗಿದ್ದು, ಬಯೋಟೆಕ್ನಾಲಜಿಗೆ ಪೂರಕವಾದ ಆರೋಗ್ಯ, ಬಯೋಟೆಕ್ ಫಾರ್ಮಾ, ಕೃಷಿ ಮತ್ತು ಉದ್ಯೋಗ ಕ್ಷೇತ್ರ, ಸ್ವಚ್ಛ ಇಂಧನದಲ್ಲಿ ಬಯೋಟೆಕ್ನಾಲಜಿ ಬಳಕೆ ಮುಂತಾದ ಪ್ರದರ್ಶನಗಳು ನಡೆಯುತ್ತಿವೆ. किए गए बायोटेक स्टार्टअप्स और बायोटेक इन्वेस्टर्स और इंक्यूबेशन सेंटर्स नए भारत की एस्पिरेशंस के साथ चल रहे हैं. आज यहां जो थोड़ी देर पहले जो पोर्टल लॉन्च किया गया है, उसमें हमारे 750 ದೆಹಲಿಯ ಪ್ರಗತಿ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ನಡೆಯುತ್ತಿರುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಭಾಷಣ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ನೇರ ಪ್ರಸಾರ ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೀರಿ. और उसके विस्तार को भी और उसकी विविधता को दिखाता है. साथियों, इस हॉल में बायोटेक सेक्टर से जुड़ा करीब करीब हर सेक्टर मौजूद है. हमारे साथ बड़ी संख्या में ऑनलाइन भी बायोटेक प्रोफेशनल जुड़े हुए हैं. आने वाले 2 दिनों में आप इस एक्सपो में बायोटेक सेक्टर के सामने अवसरों और चुनौतियों पर चर्चा करने वाले हैं. बीते दशकों में हमने दुनिया में अपने डॉक्टर्स, हेल्थ प्रोफेशनल्स की रेपुटेशन को बढ़ते हुए देखा है. दुनिया में हमारे IT प्रोफेशनल्स की स्किल और इनोवेशन को लेकर ट्रस्ट का जो माहौल है, वो एक नई ऊंचाई पर पहुंचा है. यही ट्रस्ट, यही रेपुटेशन इस दशक में भारत के बायोटेक सेक्टर, भारत के बायो प्रोफेशनल के लिए होते हुए हम सब देख रहे हैं. ये मेरा आप पर विश्वास है, भारत के बायोटेक सेक्टर पर विश्वास है. ये विश्वास क्यों है, इसकी वजह पर भी मैं विस्तार से बात करना चाहूंगा. साथियों, आज अगर भारत को बायोटेक के क्षेत्र में अवसरों की भूमि माना जा रहा है, तो उसके अनेक कारणों में 5 बड़े कारण मैं देखता हूं. पहला, डाइवर्स पॉपुलेशन, डाइवर्स क्लाइमेट जोन्स. दूसरा, भारत का टैलेंटेड ह्यूमन कैपिटल पूल. तीसरा, भारत में ईज ऑफ डूइंग बिजनेस के लिए बढ़ रहे प्रयास. चौथा, भारत में लगातार बढ़ रही